हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशानाथ मित्रांनो, मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर साधन आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 28 मार्च 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन उत्तर, ऋतू वसंत, मास चैत्र, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे. सकाळी 8:46 एकादशी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे. दुपारी 2:50 आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सुकर्मा योग आहे. रात्री 8:06 धृती योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. सकाळी 8:46 वनिस्करणाला सुरुवात होईल आणि रात्री 8:14 विष्टिकरणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र कर्क राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना जर 7:30चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीसह जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन आपल्या जन्मकुंडलीमधून जी शनिदेवतेची पोझिशन असते ती तपासून पहावी मित्रांनो. ती जर अशुभ स्थिती असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. शुभ स्थितीत असता काही करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:37 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:50 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. सध्या अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह हा 10 नोव्हेंबर 2025 पासून, तर शनी ग्रह हा 12 मार्च 2026 पासून असंगत झालेला आहे. हे दोनही ग्रह आपल्याला आपल्या जन्मकुंडलीनुसार काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षते, फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभो रात्री प्रवर्तमान सद् ब्रह्मो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवान शालिवान शके 1948 प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम सहस्री उत्तरायणे वसंत ऋतू चैत्र मासे शुक्ल पक्षे मंद वासरे पुष्य नक्षत्रे सुकर्मा योगे गरज करणे दशमी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप मोह पात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या तामनात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8:46 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती देखील आता पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मध्ये एकादशी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. या तिथीवर आपल्याशी संबंधित नात्यांमध्ये किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, रात्री 8:14 भद्रा योग आहे. हा राहूच्या अंडरी येत असल्यामुळे या वेळेनंतर आपण शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे करू नये, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार आहे. रेग्युलर जी कामे आहेत तीच आपण करावीत. आग्नेय पृथ्वीवर सकाळी 8:46 हजर आहे, त्या आधी नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता, पण या वेळेनंतर. पण पुढे जाऊन जर ते बंद पडतील, खंडितपणा येईल तर आपल्याला नक्कीच दोष देखील लागू शकतो.
राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार नाही. तेव्हा आपण शक्यतो या वेळेमध्ये रेग्युलर जी कामे आहेत तीच करावीत. विशेष किंवा महत्त्वाची कामे करू नये, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहते. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आपले कुटुंब, मित्र, परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महा.